तर हाय हॅलो नमस्कार. तर आज झाली आहे सकाळ आणि 8 वाजले होते इथे. नंतर म्हणजे खूप लेट व्हिडिओ चालू केला होता मी. तर आंघोळ वगैरे झाली, आज डोकं धुतलं होतं आणि त्यानंतर गेले बाहेर. तर आत्ता वाजले 10 आणि धुणं आवरलं. खुशी काय करू राहिली ग? तिचं चालू आहे नाश्ता, श्रेयांचं चालू आहे. काय 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 करतो तू? नको दाखव. काय करतोय श्री? मम्मम पेतो. तू मम्मम पेतो? तिकडे जाऊन खा, याच्यात नको येऊ. तर आता मी ना थोडा हिशोब करू राहिले, कारण मिस्टरांनी राहू दे मिस्टर जे काही म्हणजे थोडेफार पैसे देता घरात, ते मी कुठं खर्चले, कोणाला किती दिले, किती वापस आले, कितीचं काय आणलं, ते सगळं मी या डायरीमध्ये लिहून ठेवत असते. तर आणि दळणाचे जे पैसे येतात ते, तर मग आज सकाळी आले होते 2-3 दळणं न्यायला. तर मग त्याचे पैसे आले, तर मग ते आता लिहून ठेवते, कारण कसं लक्षात राहत नाही आणि हिशोब ठेवला पाहिजे माणसाने, चांगलं राहतं म्हणत्या. तर चला पहिले आता हे लिहून घेते आणि चहा ठेवलाय, चहा पेते, कारण आता 10 वाजले आणि रात्रीपासून माझं इतकं डोकं दुखू राहिलं. चहा ठेवलाय, गोळ्या पण आणल्या, पण म्हटलं पहिले चहा पिऊ, कारण चहा सगळ्यात मोठं औषध आहे. तर पहिले मी चहा पिऊ आणि मग बाकीचे कामं करू. पहिले आता हा हिशोब लिहून घेते. तर आता हिशोब तर लिहून झाला आणि आता मी त्या दिवशी ना जत्रातून हा डब्बा म्हणजे गल्ला आणला होता. तर मी काय करते, म्हणजे मिस्टरांनी समजा मला आता 1000 रुपये दिले ना, त्याच्यातनं मी 100 रुपये बचत म्हणून याच्यामध्ये टाकते आणि जे काही थोडेफार येतात इन्कम माझी, म्हणजे यूट्यूबची म्हणणार होते दळणाची याचे त्याचे काय, मग माझ्याकडे आले, मिस्टरांच्या खिशात निघाले, तर मी ना समजा 10 रुपये निघाले आणि त्याच्यातनं 5 रुपये गल्ल्यामध्ये टाकते आणि 5 रुपये माझ्याजवळ ठेवते. असंच थोडंफार खर्चायला, कारण मुलं म्हणजे खाय प्यायला नाही, पण कधी बिस्किट आणावं लागतं त्यांना, कारण बिस्किट आवडतं त्यांना, त्याच्यामुळे कुरकुरे नाही देत मी, पण बिस्किट येते खात्यात ते. तर मग ते बिस्किट मग आता आहे ना एवढे पैसे आले, तर मग याच्यातले निम्मे जे आहे ते याच्यामध्ये टाकणार आहे, निम्मे वर ठेवील खर्चायला. तर आता बघू, म्हणजे दररोज 10-15 रुपये तरी टाकते मी, बऱ्यापैकी, थोडेफार जास्त बी. आता बघू किती भरल, कधी नाही. आता बचत टाकू. खुशी टाक तुझ्या हाताने, तुला आवडतं ना, टाक. गेले हे, राहू दे, तुला टाकायला नाही राहिले रे. आता काय देऊ का? खाली बसला काय झालं? ए लात नको ना मारू, तुला लात मारते, चावत नाही तुला. दे दीदी नको मारू म्हणा, दीदीला तोच मारू राहिला. लय बरे हसून दाखव इकडे पाय. हे हे हा 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 हा. मम्मा मामा 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 कोणीच नाही. चला आता चहा पिऊ. ए गोळा नको करू, सारखं तेच काम नाही मला.
चहा पार येऊन गेला. आणि आवरायचंय अजून, काहीच नाही आवरलं आज तर. बिस्किट 2च राहिले, घे. तर झालाय आपला चहा. आणि ना फुल म्हणजे कप आहे माझ्याकडं, आज काही नाही का कप नाही, पण मला आहे ना फुलपात्रेमध्ये चहा प्यायला खूप आवडतो. नका दे, जाऊ दे. तर हे 2 फुलपात्रे आणले होते मी खुशीच्या वेळा डिलिव्हरी गेले होते गावात, तेव्हा मम्मीकडे होते 7-8 होते, त्याच्यातलं मी 2 फुलपात्रे घेऊन आले होते. कारण मला आहे ना खूप असं फुलपात्रेमध्ये चहा प्यायला आवडतं, का बरं काय माहिती. मी काय मग फुलपात्रेमध्येच पिते, छान वाटतं मला फुलपात्रेमध्ये प्यायला. तर चला आता चहा पिऊन घेते आणि मग भाजीचं काहीतरी बघू. तर आज सकाळी ना पाणी आलं होतं तेव्हा मी म्हणजे काय आंघोळ केली नव्हती. तर मग मिस्टरांना ना बाहेर 2 कॅन म्हणजे तेलाच्या ज्या कॅन राहतात ना, तर त्या धुवून नंतर आम्ही पाण्यासाठी वापरतो. तर म्हणजे उन्हाळ्यात पाण्याचा म्हणजे जेव्हा पाणी कमी होतं ना, तर मग दुसरीकडून आणायला बऱ्या पडतं त्या. तर मग त्या राहत्याच माझ्याकडं. तर मग मिस्टरांना त्या 2 कॅन मी बाहेर भरून ठेवायला लावल्या होत्या. त्यानंतर मग आंघोळ वगैरे केली, डोकं धुतलं आणि मग त्यानंतर मग स्वयंपाकाचं म्हणजे स्वयंपाक करायचा होता मला. तर मग हे माठ आणि ते जे शिळं पाणी होतं ना, ते सगळं काढून घेतलं, माठ धुवून घेतलं व्यवस्थित. आणि मग त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली होती. तर इथं स्वयंपाकामध्ये मी आज ना वांग्याची भाजी करणार होती. तर आधी ना भरलेलं वांगं करायचं होतं, पण नंतर म्हणजे फोन आला बहिणीचा आणि तिच्याशी बोलायच्या नादानादात मी म्हणजे चिरून घेतले वांगे. आणि मग लक्षात आलं की आपल्याला भरेल वांगं करायचं होतं. म्हटलं जाऊ द्या, मग आता त्याचीच भाजीला फोडणी देत होते. चला, तर आता वाजले 5 आणि आता घरातल्या कामाला सुरुवात करायची. आता आज थोडंसं मशीन काम काढलं होतं मी. खुशीला आहे ना ड्रेस शिवत होते मी. तर तो थोडासा आहे ना म्हणजे त्याचं काम बाकी आहे अजून, म्हणून मग आता काय दाखवत नाही. आणि एवढा काही खास जमला पण नाही, उगाच तुम्हाला दाखवायचं. त्याच्यामुळं मग एवढं म्हणजे काही म्हणजे मी शिकू राहिले. तर मग या अशा साड्या किंवा म्हणजे बेडशीट येते राहतं ना, जे आपल्याला वापरायचं नाही आहे, तर मग ते शिवत होते मी. एक साडीने शिवून बघितलं होता ना आज तर आज एक बेडशीटचा शिवून बघितला. तर आत्ता वाजले 5 आणि आता खुशी गेली आहे इकडे एका मळ्यामध्ये म्हणजे शेजारीचे. तर तिथं आहे ना याचं नर्मदा परिक्रमाचं पाणी मिरवायचा कार्यक्रम आहे. तर मग तिथं कुमारिका जेव घालतात. तर मग खुशीला आणि त्यांना म्हणजे 3-4 गेल्या आमच्या घरच्या पोरी, तर त्याच्यासोबत मग खुशी गेली आहे. मग आता ती गेली, श्रेयन झोपलाय, तोपर्यंत मी आता आटपून घेते माझं काम. कारण मग जर ती आली तिकडून आणि हा उठला तर मग परत राहून जाईल. तर चला आता काम आटपून घेऊ पहिले आपण. तर आता आली खुशी जेवून आणि इकडे खुशी जवळ ये ना. काय काय भेटलं तुला? दाखव तुझ्या बांगड्या. तर या बघा, या आहे खुशीच्या बांगड्या, म्हणजे या दिल्या कुमारिकांना देत्या ना जेवण झाल्यावर. मग या बांगड्या आहे घेतल्या लगेच तिने घालूनच आल्या होत्या. आणि हे बघा म्हणजे या माळा घातल्या होत्या मग श्रेयांशच्या गळ्यात घाल, कारण तो रडत होता. आणि केळी, त्यानंतर 10 रुपये. आणि या असं मुलींना आहे ना ते असं मेकअपचं सामान देत्या. मग हे फूल, हा रुमाल, रबर, परत टिकल्यांचं पॉकेट, हे असं दिलं आहे. नको घालू एवढ्या, पण नको घालू, नको, काढून ठेव, नको. भारी दिसत्या पण नको घालू एवढं. घालत राहत्या पण नको घालू.
तुझे तुझे कडे घालून घे. मी नको आहे दे, मी लावून देते, तू सगळं कपाळ भरून घेशील. तर चला आवरायचं आहे बघा, सारा पसारा पडला. जोरात बोल. हाय मित्रांनो, मी ना समृद्धीच्या गाली गेले होते. समृद्धीच्या गाली हाल आणलं, बांगड्या आणल्या, अजून लबलं आणले, अजून केले. मग याला दाखव भाऊ. आता इथून ना हार आणला. बाद झाली ब्लॉगिंग. भावी ब्लॉगर. मी तुला काय आणलं बाई? तर हे बघा, झाली संध्याकाळ आणि वाजले 7:30. स्वयंपाक काय करायचं नाही, सकाळची भाजी पोळ्या उरलेल्या आहे आणि थोडासा खिचडी भात काहीतरी करील मी म्हटलं. तर आता आम्ही फुटबॉलची प्रॅक्टिस करतो हे म्हणजे खेळत आहे, पोरी पण आहे. तर मग म्हटलं करू तुमच्या सगळ्यांसोबत शेअर हा माझ्या मस्तीचा ब्लॉग. एकदाच माझ्या सारखेच मी काय म्हणती नाव का बस. टाकून ती माझ्याकडे आलं तो माझ्याकडे मला